नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एक इम्पॉर्टंट टॉपिकवरती डिस्कस करा. तो टॉपिक काय आहे आपला की आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हे ॲक्च्युली आहेत तरी काय, आणि याच्यामध्ये आपल्याला सिलेबस काय असेल, दॅन फ्युचर स्कोप काय असेल, त्यानंतर प्लेसमेंट काय असेल, आणि सर्वात महत्त्वाचा हा क्वेश्चन आहे की आर्टिफिशियल घेणं योग्य की अयोग्य. बरोबर आहे, कारण सर्व विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडलाय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण यावर्षी घेतलं तर आपल्याला फोर्थ इयर नंतर प्लेसमेंट रेशो कसा राहील आणि आपल्याला याच्यामध्ये फायदा होईल की आपण एक डेमो स्टुडंट्स होतात. हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा कन्फ्युजनचा पार्ट झालेला आहे. जे विद्यार्थी आता पाहायला जर गेले यावर्षीची जर आपण तुलना केली ॲडमिशन बाबतीत, तर मॅक्झिमम विद्यार्थ्याचा कौल कॉम्प्युटर आणि आय टी ब्रांचेसकडे आहे. आणि ज्यावेळेसपासून प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली आणि विद्यार्थ्याचे रँक आलेत, तेव्हापासून विद्यार्थी एक जागरूक झालेत आणखी की आपल्याला ब्रांच कुठली घ्यावी की जेणेकरून आपल्याला आफ्टर 4 इयर आपल्याला प्लेसमेंट चांगल्या कंपनीमध्ये मिळेल. तर याचं एक अनुषंगाने एक पाहायला गेलं तर मॅक्झिमम विद्यार्थ्याचा कॉम्प्युटर आणि आय टीमध्ये खूप जास्त स्कोप आहे. ठीक आहे. तर नंतर एक सबट्युटल ब्रांच जर विचार केला आपण, तर आर्टिफिशियल या ब्रांचचाही मुलं विचार करत आहेत. तर मुलांना बेसिकली आर्टिफिशियल आहे तरी काय, याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहोत. तर पाहायला गेलं आर्टिफिशियल म्हणजे काय, की ब्रांचच्या नेममध्येच मिनिंग आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. की आर्टिफिशियल म्हणजे काय, कृत्रिम. आणि इंटेलिजन्स म्हणजे काय, आपली बौद्धिक क्षमता. म्हणजे एखाद्या कृत्रिम कृत्रिम गोष्टीमध्ये आपल्याला आपली बौद्धिक क्षमता टाकून त्याच्यात काही इम्प्लिमेंटेशन करून आपल्याला आपल्यासारखाच म्हणजे ह्युमन टाईपच किंवा माणूस जसा बिहेव करतो त्याच टाईपमध्ये आपल्याला एक मशीन्स किंवा एक रोबोट्स आपण या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न करत आहोत, जी की फ्युचर टेक्नॉलॉजी आहे. यालाच आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पलसाठी जर तुम्हाला विचार करायचा झाला तर आपण जे रोबोटिक्स मूव्ही पाहिला आहे, सॉरी रोबोट मूव्ही पाहिला आहे, किंवा मॅट्रिक्स मूव्ही पाहिला आहे, किंवा टर्मिनेटर मूव्ही पाहिला आहे, या मूव्हीमध्ये जे जे तुम्हाला कॅरेक्टर दाखवले, शो केलेले आहेत. आपल्या सर्वांचा परिचयाचा सांगतो मी, रोबोट रजनीकांतचा पिक्चर तो चिठ्ठी आहे. तो चिठ्ठी रजनीकांत असेंबल करतो. असेंबल केल्यानंतर त्या चिठ्ठीमध्ये एक एक गोष्ट इम्प्लिमेंटेशन होते. पहिल्यांदा त्या चिठ्ठीला पूर्ण इनपुट दिले जातात. बुक रीडिंग, सेन्सेशन, कलर, दॅन डेंजर कुठं आहे, सेफ कुठं आहे, त्यासाठी सेफ झोन, याबद्दल पूर्ण त्याला इनपुट दिलं जातं. आणि त्या इनपुटमध्ये तो स्वतःमध्येही काही गोष्टी डेव्हलपमेंट करून घेतो. बरोबर आहे. तर तेच प्रकार आहे या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या ब्रांचचा. जसं आणखी एक उदाहरण देऊ शकतो तुम्हाला या ब्रांचसाठी. एखादं लहान मूल जर तुम्ही पाहिलं, लहान असताना त्याला काय आपण जसं त्याला इन्स्ट्रक्ट करतो त्या पद्धतीने तो शिकायचा प्रयत्न करतो. स्वतः नॉलेज ग्रॅप्स करतो. ग्रॅप्स करून त्याला जशी त्याची एज वाढते नैसर्गिकरित्या त्याच्या बऱ्याच स्किल इम्प्रूव्हमेंट होतात. फॉर एक्झाम्पल, त्याला ऐकता येतं. ऐकला जो तो एक्सप्लेन करू शकतो. जो एक्सप्लेन केलं होतं त्याचं व्हिज्युअल त्याने त्याच्या डोळ्यांनी जर पाहिले असेल तर त्या व्हिज्युअलची इन्फॉर्मेशन देऊ शकतो. किंवा एखाद्या सरफेसला, एखाद्या वस्तूला जर तो टच केल्यानंतर त्याला समजते की ॲक्च्युली हे वस्तू काय, हा सरफेस काय. ठीक आहे. म्हणजे जसं मानवामध्ये एक पर्टिक्युलर एज नंतर इम्प्लिमेंटेशन झालंय बौद्धिक क्षमतेमध्ये अथवा त्याच्या कार्यपद्धतीमध्ये, जसं इम्प्लिमेंटेशन झालंय तेच इम्प्लिमेंटेशन आजकाल ह्युमन एक मशीनमध्ये पाहत आहेत किंवा मशीनला त्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करत आहेत, की जेणेकरून फ्युचरमध्ये माणसाला स्वतःचं श्रम किंवा जे माणूस सध्या मशीनमध्ये मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये पाहायला गेलं, मोठ्या प्रमाणात जे वर्कर वगैरे आहेत हे अवॉइड करून ते टोटल ॲटोमेशन आपल्याला करायचं आहे विदाउट एनी इनपुट. जेणेकरून की स्वतःच ते सेन्स करतील मशीन्स, त्या रोबोट सेन्स करतील आणि त्या गोष्टीला इम्प्लिमेंट करून ते वर्क चांगल्या प्रकारे डन करू शकतील. हे झालं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ब्रांचचा मिनिंग. ठीक आहे. म्हणजे की बऱ्याच मुलांना एक कन्फ्युजन होते की नेमकं आर्टिफिशियलमध्ये आहे तरी काय, आणि ॲक्च्युली आर्टिफिशियल आपण प्रेझेंटमध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या स्किलवरती सध्याही यूज करत आहोत. पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये याच्याबद्दल सांगेन की आपण कुठे यूज करत आहे. तर आपण सेकंड क्वेश्चन जो विचार केला होता की आपला सेकंड क्वेश्चन काय, की आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी सिलेबस आहे तरी कोणता. कारण आपण जे ब्रांच घेणार आहोत, कारण आपल्याला या ब्रांचमध्ये 4 वर्षे शिकायचं आहे. शिकल्यानंतर आपल्याला ब्रांचमध्ये 40 वर्ष किंवा आपली जोपर्यंत लाईफ आहे तोपर्यंत या ब्रांचमध्ये आपल्याला करिअर करायचं आहे. मग आपल्याला याच्यात शिकायचं आहे काय, याबद्दलही माहिती असणं गरजेचं आहे. तर पाहायला गेलं तर आर्टिफिशियल हा कॉम्प्युटरचा एक सब पार्ट जरी म्हटला किंवा कॉम्प्युटरचाच एक भाग जरी म्हटला तरी
हरकत नाही आहे. कारण कॉम्प्युटर हे ब्रांच कोर ब्रांच आहे. त्याचेच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन झालेला जो ब्रांच आहे ते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. सेकंड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डीप सायन्स. असे बरेच त्याचे शाखा किंवा पार्ट्स पडत गेले. तर आपल्या जे आता यावर्षी पाहायला गेलं तर 2020 आणि 21 मध्ये जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये टोटली एक 75 ते 76 कॉलेजेसला आर्टिफिशियल इंजिनिअरिंग अँड मशीन लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स ही ब्रांच आलेली आहे. आणि 20 कॉलेज समथिंग 20 कॉलेज जेवढे पॉसिबल आहे तेवढे आम्ही काढण्याचा प्रयत्न केला. 20 कॉलेजेसला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हे ब्रांच आलेली आहे. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याबद्दलही डिस्कस करणार आहे की खरंच आपण जे ब्रांच घेतो ते कुठल्या कॉलेजमध्ये आपल्याला घेणं योग्य आहे. ठीक आहे. तर आपला क्वेश्चन काय सिलेबसचा. तर सिलेबस असेल काय, आता कॉम्प्युटर रिलेटेड ब्रांच म्हणलं तर साहजिक कॉम्प्युटर बेस हा सिलेबसच असणार आपल्याला. तर आपल्याला फर्स्ट इयरला ऑल स्टुडंट्सला सर्व सब्जेक्ट कॉमन असतील. सेकंड इयरमध्ये आपल्याला जे आर्टिफिशियल ब्रांच घेत आहेत मुलं त्यांच्यासाठी C++, जावा आणि .NET ह्या प्रकारचे तुम्हाला सब्जेक्ट असेल जे की तुम्हाला कॉम्प्युटरची बेसिक लँग्वेज असेल किंवा कॉम्प्युटरचा बेस असेल. दॅन जे हे मुलं ज्यावेळेस सेकंड इयरच्या सेकंड सेममध्ये पार्टिसिपेट करतील त्यावेळेस या मुलांना सर्वात महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे चालतं ते चालतं पायथनवरती. तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा पायथन हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर जर तुम्ही विचार केला पायथनच्या नंतर डीप लर्निंग आहे, फेस लर्निंग आहे, स्पीच रिकॉग्नायझेशन आहे. त्यानंतर तुम्ही जर पाहायला गेलं तर तुम्हाला RO सब्जेक्ट आहे, नंतर प्रोलॉग इतके सब्जेक्ट तुम्हाला सेकंड इयरपासनं तुमचं इंजिनिअरिंग फोर्थ इयर कंप्लीट होईपर्यंत हे सब्जेक्टमध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे. आणि जे या ठिकाणी बेस्ट ऑफ बेस्ट देतील त्यांना बेस्ट ऑफ बेस्ट प्लेसमेंट मिळतील. याचा आउटपुट तुम्हाला 100% मिळणारच आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन होता आपला की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये की प्रेझेंट आणि फ्युचर स्कोप काय किंवा आपण प्रेझेंटमध्ये आर्टिफिशियल ब्रांच यूज करतो तर कुठं करतो. तर पाहायला गेलं तर एक साहजिक आपण जे सर्व मुलं स्मार्टफोन यूज करतो त्या स्मार्टफोनपासूनच आपण विचार करू शकतो त्याच ठिकाणी आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे चालू झालेली टेक्नॉलॉजी आहे. की जसे की आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये तुम्हाला गुगल असिस्टंट आहे. हे असिस्टंट गुगल असिस्टंट हे दुसरं काही नाही, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड सॉफ्टवेअर आहे. त्यांचे आयफोन युजर्स आहेत त्यांच्यासाठी जर आपण विचार केला त्यांनी सिरी यूज केला असेल. हॅलो सिरी म्हटल्यानंतर विदाऊट एनी टच या विदाऊट एनी टायपिंग सिरी तुमचं ऑल इन्स्ट्रक्शन ऐकून तुम्हाला जे काही हवं आहे ते तिथं स्क्रीनवरती डिस्प्ले करतं. बऱ्याच ठिकाणी होम डिव्हाइस वापरले जातात जसं काही ॲलेक्सा आहे, बरोबर आहे. सगळ्यात प्रचित ॲलेक्सा आहे, ॲमेझॉनचा डिव्हाइस आहे. याही डिव्हाइसेसमध्ये काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज केला आहे बऱ्याच प्रमाणात. जर पाहायला गेलं ॲलेक्साला कमांड दिला तर तुमचं वायफाय कनेक्टेड असेल तर फॅन चालवतील, बल्ब चालवतील, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सर्वात महत्त्वाचं करंट जे सर्वांना माहीत आहे टेस्ला कंपनी. टेस्ला कंपनी जर पाहिलं किंवा टेस्लाच्या कुठल्याही प्रोडक्टबद्दल आपण विचार केला हे टोटल प्रोडक्ट 99% आर्टिफिशियलला आपल्याला सपोर्ट करणारे प्रोडक्ट आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांची टेस्लाची कार. हे टेस्लाची कार जर आपण उदाहरण घेतलं याच्यामध्ये विदाऊट आपण ड्रायव्हिंग म्हणा किंवा हे स्वतः ॲटोमेशन डेव्हलप झालेले की ते स्वतः चालतात. त्याच्यात विदाऊट कुठल्या ड्रायव्हरची गरज सुद्धा नाही. आपण मॅप सेट केलं, इन्स्ट्रक्शन दिलं, ते स्वतः आपल्याला त्या डेस्टिनेशनवर नेऊन पोहोचवतात, बरोबर. तर असेच तुम्हाला एक्झाम्पल बरेच आहेत त्यामध्ये. तर सध्या प्रेझेंटमध्ये आपण पाहत आहेत आणि फ्युचरचं जर स्कोप केलं या ब्रांचेसचा तर फ्युचरचा विचार केल्यानंतर तुम्हाला यामध्ये पाहण्यात येईल प्रत्येक गोष्ट एक ॲटोमेशनमध्ये जाणार आहे. हे ॲटोमेशन हवं तरी कशाला, कारण ॲटोमेशनचे फायदेही आहेत आणि बरेच ड्रॉबॅक पण आहेत. पण आपण ड्रॉबॅकबद्दल या ठिकाणी विचार करणार फक्त फायद्याबद्दल विचार. फायदा काय असेल की मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीचा जर विचार केला किंवा TCS, इन्फोसिस सारख्या कंपनीचा विचार केला तिथं हजारो व्यक्ती कामासाठी लागणार आहेत. त्याच ठिकाणी मोजक्या काही मशीन्स त्या ठिकाणी तुमचं काम करणार आहेत. ते झालं तुमचं ॲटोमेशन, ते झालं तुमचं फ्युचर. की एक मानव असा डिव्हाइस बनवत आहे त्याला विदाऊट एनी इनपुट अँड किंवा त्याला कुठल्या इन्स्ट्रक्शन शिवाय तो स्वतःच एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या कामाची तो पूर्ण ॲनालिसिस करून तो स्वतः ते काम करणार आहे. असं नाही की त्याला प्रत्येक वेळेस कॉम्प्युटरला किंवा त्या मशीनला आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यायची गरज असणार आहे. ते स्वतःच ॲनालाइज करेल, स्वतःच त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवेल, स्वतःच त्याची स्ट्रेंथ गेन करेल अँड दॅन स्वतः त्याच्यामध्ये
काय एरर येत आहेत ते सॉल्व्ह करून त्याच्यात इम्प्लिमेंटेशन करून तो बेस्ट ऑफ बेस्ट कसा देत आहे या प्रकारचं जो मशीन तयार करत आहे किंवा रोबोट तयार करत आहेत त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणू आणि ते आपली फ्युचर टेक्नॉलॉजी आणि फ्युचर आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट पार्ट काय आपल्या या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्ट हा आहे की बाबा आम्ही आज आर्टिफिशियल घेतलं तर आम्हाला असे कुठले कॉलेजेस आहेत की ज्या कॉलेजमधून आम्हाला चांगलं बेनिफिट मिळेल किंवा चांगल्या ठिकाणी प्लेसमेंट होईल. ठीक आहे. आणि दॅन की खरंच आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये प्लेसमेंट आहे तरी कशी आहे आणि आम्हाला प्लेसमेंटचं पॅकेज किती मिळेल. जर साहजिक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर पाहायला गेलं तर लास्ट 2020मध्ये 8 कॉलेजेसला स्टार्ट झाली होती. नाव 2021मध्ये जर विचार करायला गेला आपण तर हे नाही म्हणत तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 75 ते 76 कॉलेजेसमध्ये ब्रांच आलेली आहे. ठीक आहे. तर एक मोठी इंडस्ट्रीला गरज आहे आर्टिफिशियलची म्हणून मोठ्या प्रमाणात या ब्रांचचे इम्प्लिमेंटेशन किंवा ब्रांचच्या जे ब्रांच आहे ते बऱ्याच कॉलेजला आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे की फ्युचरची टेक्नॉलॉजी आहे ते आर्टिफिशियलवर डिपेंड असणार आहे. बरोबर आहे. तर याच्यात आपल्याला कितपत योग्य आहे की यावर्षी आपण आर्टिफिशियल ब्रांचचा विचार करणं. तर सर्व विद्यार्थ्यांना माझी इंडिव्हिज्युअल ॲडवाईज असेल. याच्यामध्ये प्रत्येक जणाचा पॉईंट वेगळा असू शकतो पण जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये किंवा जेव्हापासून आम्ही काउन्सिलिंग करतो तेव्हापासूनचा जो अनुभव आहे त्या अनुभवात मी सांगू शकतो की मुलांनी जेवढं होईल तेवढं फर्स्ट कोर ब्रांचला प्राधान्य देणे योग्य आहे. बरोबर आहे. कोर ब्रांचचा तुम्हाला कधीही खूप ॲडव्हान्टेज किंवा फायदा जास्तीत जास्त तुम्हाला होऊ शकतो. जसे की मगाशी मी कॉल केल्याप्रमाणे कॉम्प्युटर सायन्स आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे. या ब्रांचेसला तुम्ही जेवढं जास्त प्राधान्य देणार तेवढं तुम्हाला आउटपुट जास्त मिळेल. याच्यानंतर तुम्ही आर्टिफिशियलला दिलात तरी चालेल. का? मी असं का म्हणतो याच्यामागे एक रिझन आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे लास्ट इयरला ब्रांच आली. याच्यासाठी तुम्हाला IIT, NIT पासआउट झालेले फॅकल्टी मिळतीलच असं काही नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला जर काही कॉलेजेसचा विचार जर केला तर या ठिकाणी जे कॉम्प्युटर सब्जेक्ट शिकवत आहेत तेच फॅकल्टी या ठिकाणी शिकवण्याचा विचार करतील किंवा शिकवले जातील तुम्हाला. या ठिकाणी सब्जेक्ट खूप छान आहे, खूप डीप नॉलेज मिळणार आहे बट एक इम्प्रॉपर फॅकल्टी नॉलेजमुळं तुम्हाला या ठिकाणी ड्रॉबॅक फेस करावं लागतील. जसं की मी तुम्हाला क्वेश्चनमध्ये सांगितलं की आर्टिफिशियल घेणं योग्य की अयोग्य. तो हा पार्ट इथं असा येतो की जर आर्टिफिशियल घेत असाल तर जे खरंच ॲक्च्युअल कॉलेज चांगले कॉलेज म्हणजे कुठले की जे कॉलेजचा प्लेसमेंट रेशो 100% ॲटलिस्ट 80% आहे अशा कॉलेजला आपण चांगलं कॉलेज कन्सिडर करतो. ठीक आहे. अशा कॉलेजमध्ये जर तुम्हाला आर्टिफिशियल भेटत असेल तर तुम्ही घेऊ शकता. जर अशा कॉलेजमध्ये जर तुम्हाला आर्टिफिशियल भेटत नसेल तर तुम्ही स्वतः डेमो स्टुडंट्स बनवू नका. त्यापेक्षा एखाद्या लोअर कॉलेजला तुम्ही कॉम्प्युटर ब्रांच घेऊ शकता. एक्झाम्पलसाठी सांगतो PCCB कॉलेजमध्ये जर तुम्ही कॉम्प्युटर ब्रांच पाहिलात तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पण दिसेल. देन खालच्या साईडला जर तुम्ही पाहिलात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इन ब्रॅकेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. तुम्ही या प्रकारे जरी ब्रांच चॉईस केला तरी तुम्हाला एक ॲडव्हान्टेज भेटू शकेल इन फ्युचरमध्ये की जेणेकरून विद्यार्थ्याला असं नाही होणार की एक आपण जे ब्रांच चूज केली आहे त्यामुळे आपल्याला रिग्रेट करावं लागेल किंवा ब्रांच चेंज करावं लागेल. का? की कॉलेजमध्ये फॅकल्टी त्या सब्जेक्टसाठी प्रेझेंट नसल्यामुळं किंवा इम्प्रॉपर नॉलेज असल्यामुळं. ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाचं की ब्रांच घ्यायची का नाही. तर ब्रांच घ्यायची का नाही तर हा गोष्टीचा विचार करत असताना जर आपल्याला चांगल्या म्हणजे ज्या रेप्युटेड जसं फॉर एक्झाम्पलसाठी सांगतो मी सर्वच कॉलेज इंजिनिअरिंगचे चांगले आहेत मी म्हणत नाही त्याबद्दल पण जे ॲक्च्युअल रेप्युटेशन बिल्ड केलेले कॉलेज आहेत VIT आहे, VIIT आहे, PCCB आहे अशा कॉलेजमध्ये जर तुम्हाला आर्टिफिशियल ब्रांच भेटत आहे तर तुम्ही घेऊ शकता. पण अदर दॅनमध्ये भेटत असेल तर तुम्ही त्यासाठी थोडासा विचार करून घेतलात तरी हरकत नाही आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जसं सांगितल्याप्रमाणे की आर्टिफिशियलसाठी ॲक्च्युअल पुणे युनिव्हर्सिटीत कुठले चांगले कॉलेज आहेत आणि महाराष्ट्रात कुठले चांगले कॉलेज आहेत याबद्दल डिस्कस करणार आहेत. आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही या किंवा टॉपिकबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये कमेंट्स करून सजेस्ट करू शकतात किंवा जे रजिस्टर्ड कॅन्डिडेट त्यांनी ऑफिसला व्हिजिट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स हेल्पलाईन.